हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं? आपण बघत होतो की बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. हाऊ टू बॅलन्स अ पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन. यासाठी काही स्टेप्स आहेत. मग कोणकोणत्या स्टेप्स आहे बॅलन्सिंग फॉर द केमिकल इक्वेशन? त्याच्या आधी आपण बघितलं बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन म्हणजेच काय. द atoms ऑफ द element इन अ कंपाउंड आर सेम ऑन द रिएक्टंट अँड इन द प्रोडक्ट, देन इट इज कॉल्ड एज अ बॅलन्स केमिकल इक्वेशन. जेव्हा कोणत्याही रिएक्शन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या कंपाऊंड मधले ऍटमचे नंबर सारखे असतात त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे, तेव्हा त्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन असं म्हणतात. म्हणजे RHS प्रोडक्ट आणि LHS रिएक्टंट दोन्ही सारखे असतील, LHS इज इक्वल टू RHS म्हणजे रिएक्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट, तेव्हा त्या रिएक्शनला बॅलन्स केमिकल इक्वेशन असं म्हणतात. मग आपण बॅलन्सिंग कसं करायचं? जेव्हा तुम्हाला एखादी रिएक्शन आहे जी बॅलन्स दिलेली नसते, मग तिला बॅलन्स कसं करायचं? उदाहरणार्थ आपल्याला एक इक्वेशन कालच्या लेक्चरला दिलं होतं. ते इक्वेशन होतं when sodium hydroxide is react with a sulfuric acid it forms sodium sulfate and water. रिएक्शन आपण लिहिली ती अशी होती, NaOH सोडियम हायड्रॉक्साइड प्लस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, इट गिव्स सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस H2O वॉटर. मग सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, तर दिलेले जे वर्ड इक्वेशन आहे त्याला केमिकल इक्वेशन मध्ये म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहायचं. NaOH प्लस H2SO4 इट गिव्स Na2SO4 प्लस H2. नाव स्टेप 2 आपली असणार आहे काउंट द नंबर ऑफ atoms of each element. So step number 2 we write the reactant here and product here. रिएक्टंट मधले प्रत्येक ऍटम किती आहे ते मोजायचे, प्रोडक्ट मधले किती आहे ते मोजायचे. मग आपण पहिला बघितला होता सोडियम. सोडियम मध्ये बघा रिएक्टंट मध्ये 1 सोडियम आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट मध्ये 2 सोडियम आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन 5 आहे रिएक्टंट मध्ये, बघा 4 आणि 1 5, आणि 5 आहे प्रोडक्ट मध्ये 4 आणि 1 5. दुसरीकडे हायड्रोजन, हायड्रोजन रिएक्टंट मध्ये 3, हे 2 आणि 1 3, आणि प्रोडक्ट मध्ये आहे हे 2, बघा 2च. आणि त्याच्यानंतर उरला कोण, सल्फर, सल्फर 1 आहे आणि तो प्रोडक्ट मध्ये पण 1 आहे. मग आता हे केमिकल इक्वेशन आपल्याला समजलं की हे बॅलन्स केमिकल इक्वेशन नाहीये, हे अनबॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. मग आता याला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. कशा पद्धतीने तुम्ही याला बॅलन्स करणार बघा. तर सगळ्यात पहिले बॅलन्सिंग साठी जो इलेमेंट ऍटम इम्बॅलन्स आहे, कमी जास्त आहे, त्याच्यातला सगळ्यात मोठा ग्रुप बघायचा तो कुठं कमी जास्त आहे आणि त्याला त्याच्यापासून सुरुवात करायची, त्याला बॅलन्स करायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ बघा, मग Na2SO4 हा मोठा ग्रुप दिसतोय नाही की H2SO4 आहे, तर या Na2SO4 मध्ये सोडियम हा इम्बॅलन्स आहे, बरोबर आहे का? सोडियम हा इम्बॅलन्स आहे. मग आपण काय करूया, सोडियमला बॅलन्स करायचं आपल्याला. म्हणजे इथं 2 सोडियम आहे तर इकडे 1च आहे, मग आपण काय करूयात, इकडे 1 सोडियम वाढूयात. म्हणजेच या रिएक्टर मधल्या सोडियमला आपल्याला 2 ने गुणावं लागेल, तेव्हा हे 2 सोडियम होतील आणि हे 2 सोडियम होतील, बॅलन्स होईल ना तो मोठा ऍटम. मग असं करण्यासाठी आता काय करायचं, आपल्याला रिएक्टंट मध्ये सोडियमला 2 ने गुणायचं. पण जेव्हा एखादा रिएक्टंट असो किंवा प्रोडक्ट मधला घटक असो, इथं रिएक्टंट मधला आहे, त्याला जेव्हा आपण गुणतो तेव्हा फक्त त्या इलेमेंटला नाही गुणायचंय, त्याला नाही गुणायचं, तर त्याच्या सोबत असणाऱ्या पूर्ण कंपाऊंडला तुम्हाला गुणायचंय. म्हणजेच NaOH ला तुम्ही या नुसतं Na ला गुणलं तर असं नाही करायचं, त्याला Na2OH, चुकीचं, दिस इज ए रॉंग. मग कसं करायचं, तर पूर्ण जो सोडियम आहे आणि त्याच्यासोबत जो OH आहे सोडियम हायड्रॉक्साइड, या पूर्ण कंपाऊंडला गुणायचं. म्हणजे काय बनवायचं त्याचा, ट्वाइस ऑफ NaOH. दिस इज राईट. 2 ने मल्टिप्लाय केलं पूर्णच्या पूर्ण कंपाऊंडला, ना की फक्त सोडियमला. आलं लक्षामध्ये? मग हे तुम्ही करणार आहात. त्याच्यानंतर आपण काय केलं, स्टेप 3 मध्ये गुणलं कशाला, रिएक्टंटला, सोडियमला, किती ने, 2 ने. आणि मग पुढे आपण काय केलं, तर 2 ने गुणल्यानंतर रिएक्शन ऍज इट इज लिहिली. म्हणजे ट्वाइस ऑफ NaOH प्लस H2SO4 इट विल गिव्स Na2SO4 प्लस 2H2O. आता पुन्हा आपलं काय, स्टेप 4 काउंट द नंबर ऑफ atoms of the element in a reactant and product. मग सोडियम आपण गुणला, सोडियम किती आहे
2 टाइम्स झाला आता इथं, आणि प्रोडक्ट मध्ये पण 2 टाइम, म्हणजे सोडियम आता बॅलन्स झाला. त्याच्यानंतर ऑक्सिजन. ऑक्सिजन आता बघा ट्वाइस ऑफ NaOH मुळे काय झालं, एक ऑक्सिजन वाढला, म्हणजे हे 2 ऑक्सिजन आणि हे 4, टोटल झाले 6 ऑक्सिजन. आणि इकडे किती झाले, 5च ऑक्सिजन, हे 4 आणि हा एक 5. आता ऑक्सिजन बदलला, जो अगोदर सारखा होता, चिंता करायचं काम नाही, हळूहळू आपलं पूर्ण इक्वेशन बॅलन्स होणार आहे. त्यानंतर हायड्रोजन, इकडे 4 झाले बघा, एक हायड्रोजन वाढल्यामुळे, आणि इकडे 2च राहिले, हाई डिफरन्स वाढला. आणि आता फायनली सल्फर एकच होता, त्याला काही चेंजेस नाहीये. इथपर्यंत आपण आलो होतो लास्ट लेक्चरला. आता आपल्याला पुढची स्टेप उचलायची, की मागच्या स्टेपला आपण उचललं आणि आपला सोडियम तर बॅलन्स झाला, पण इतर 2 ऍटम म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन इम्बॅलन्स राहिले. आता आपण काय करूयात, त्यातला एक ऍटम उचलूयात आणि त्याला बॅलन्स करूयात. बघा आपल्या इक्वेशन मध्ये कसं होईल. सोडियम तर आपला आता बॅलन्स झालेला आहे, आता आपण काय करूयात, ऑक्सिजन आणि हायड्रोजन पैकी एकाला बॅलन्स करू. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. ना इथपर्यंत आल्यानंतर एकदा बघून घेतलं आपण, चेक वेदर द इक्वेशन 10 डॅश इज बॅलन्स ऑर नॉट. We find that the equation 10 dash is not balanced as the number of oxygen hydrogen atoms are unequal on the two sides. First, balance the hydrogen number as it requires the smallest factor. काय करा बघा, तुम्ही हे इक्वेशन लिहिलं आणि आपण त्यातले रिएक्टंट आणि प्रोडक्ट सुद्धा लिहिले. रिएक्टंट आणि प्रोडक्ट लिहिले आणि त्याच्यानंतर मोजलं की बरोबर बॅलन्स आहे का ते. तर आपल्याला असं दिसलं की नाही, ऑक्सिजन आणि हायड्रोजन जे आहे ते बॅलन्स नाहीये, ते अनबॅलन्स आहे. मग आपण काय करूयात, आता नेक्स्ट स्टेप मध्ये या हायड्रोजनला जे आहे ना ते बॅलन्स करूयात. काय करूयात, हायड्रोजनला बॅलन्स करूयात. मग हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करूयात बघा, या H2 ला जे आहे ना ते गुणूयात. अप्लाय अ फॅक्टर 2 टू प्रोडक्ट H2O फॉर द बॅलन्सिंग इक्वेशन 10. मग हा जो आपलं पहिलं जे इक्वेशन होतं त्याला आपण काय करूयात, H2O ह्या मॉलिक्यूलला काय करूयात, 2 ने गुणूयात. नाव राईट डाऊन द रिझल्टिंग इक्वेशन 10 डबल डॅश. 10 डबल डॅश नावाचं आपलं इक्वेशन तयार होईल. ते काय होईल, ट्वाइस ऑफ NaOH प्लस H2SO4, इट गिव्स Na2SO4 प्लस 2H2O. अँड नंबर 4 याच्यामध्ये स्टेप बघा, check whether the equation 10 dash is balanced or not. It is seen that the number of atoms of all the elements equal on the both side. It is mean that equation 10 dash is balanced. जसं आपण H2O ला गुणलं, म्हणजे आपण काय केलं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजे या H2O मॉलिक्यूलला गुणल्यानंतर आपले दोन्ही इलेमेंट काय झाले, सॅटिस्फाय झाले आहे ना. आणि आपण त्याचे काय केले, इलेमेंट नंतर चेक केले, ऍटम्स चेक केले. तर चेक केल्यानंतर आपल्याला असं दिसलं की इक्वेशन जे आहे ते नवीन ते काय झालं, बॅलन्स झालं. स्टेप 4, राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन अगेन. Twice of NaOH plus H2O, it gives Na2SO4 plus twice of H2O. In this way, balance equation is obtained from the unbalanced equation by applying the proper factors to appropriate reactant or product so as to balance the number of each element in the step. मग बघा बाजूचे बॉक्सेस बघा, रिएक्टंट, प्रोडक्ट, सोडियम 2-2, ऑक्सिजन 6-5, हायड्रोजन 4-2 आणि सल्फर 1-1. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन जेव्हा बॅलन्स केले आपण तेव्हा इनिशियली इन द रिएक्टंट 4 आणि प्रोडक्ट मध्ये 2 होते, आणि बॅलन्स केल्यानंतर रिएक्टंट मध्ये पण 4 झाले आणि प्रोडक्ट मला जे 2 होते त्याला आपण 2 ने गुणलं, आणि अशा पद्धतीनं आपली ही जी रिएक्शन आहे ती काय झाली, बॅलन्स झाली. बरोबर आहे ना. म्हणजेच दोनदा आपल्याला काय करावं लागली, ट्रीटमेंट करावी लागली आणि आपली रिएक्शन आपण काय केली, बॅलन्स केली. बरोबर आहे का. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं, इथून पुढे सरकायचं आहे. जसं पुस्तकात स्क्रीनवरती आपण बघितलं तसं आता आपण ऍक्च्युअल करणार आहोत. इथपर्यंत आपण आलो, पण तरीही आपलं जे इक्वेशन आहे ते अनबॅलन्स आहे. कारण इथं सोडियम जरी बॅलन्स झाले 2-2, तरी ऑक्सिजन इकडे 6 इकडे 5 आणि हायड्रोजन इकडे 4 इकडे 2 रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये, म्हणून हे अनबॅलन्स इक्वेशन आहे. मग आपण काय करूयात, पुढच्या स्टेप मध्ये काय करूयात, हायड्रोजनला बॅलन्स करूयात. मग हायड्रोजन कुठे आहे, इकडे 4 आहे बघा आणि इकडे 2च आहे. म्हणजे प्रोडक्ट मध्ये आपल्याला H2 आहे त्याला काय करावं, मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून आपण काय करूयात, इकडे जो प्रोडक्ट आहे त्याच्यामधला जो H2O मॉलिक्यूल आहे त्याला 2 ने गुणूयात, म्हणजे मल्टिप्लाय करूयात. म्हणजे बघा, मल्टिप्लाय प्रोडक्ट
H2O बाय 2. H2O ला काय करूया 2 ने मल्टिप्लाय करूयात. मग आता H2 ला आपल्याला बॅलन्स करायचं आहे हायड्रोजनला, पण मग फक्त हायड्रोजनला गुणून चालेल का? तर नाही, पूर्ण H2O मॉलिक्यूलला गुणायचं. जसं मी सांगितलं की हायड्रोजन जरी बॅलन्स करायचा असला तरी आपल्याला पूर्णच्या पूर्ण मॉलिक्यूलला गुणावं लागतं, कारण ते एकाच जर ॲटमला गुणलं, इलेमेंटला गुणलं तर ते चुकीचं राहील. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण H2O ला गुणलं. मग आपल्या रिएक्शन मध्ये काय होईल बघा, इक्वेशन लिहू आपण. बाय मल्टिप्लाइंग twice of NaOH plus H2SO4 it gives Na2SO4 plus, आता बघा इथं फक्त H2O आहे का नाही, त्याला आपण गुणूयात कशाने? 2H2O. म्हणजे कशाने गुणलं? 2 ने गुणलं आपण बघा, 2 ने मल्टिप्लाय केलं. मग आता 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आता आपण काय करूयात, पुन्हा एकदा तीच स्टेप काय करूयात, रिएक्शन मधले, रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधले ऍटम्स मोजूयात, इलेमेंट्स मोजूयात, ते सारखे भरतायत का. सी रिएक्टंट आणि इकडं प्रोडक्ट. आपला पहिला एलिमेंट आहे सोडियम, दुसरा आहे ऑक्सिजन, तिसरा आहे हायड्रोजन, चौथा आहे सल्फर. सोडियम किती हो बघा, ट्वाइस ऑफ Na, आणि इकडे पण ट्वाइस ऑफ Na. म्हणजे काय, 2 सोडियम आहे, 2 सोडियम आहे. दुसरा एलिमेंट कोण आहे, ऑक्सिजन, सी ऑक्सिजन. इकडे 2 into O, 2 ऑक्सिजन झाले आणि हे 4 ऑक्सिजन, टोटल झाले 6 ऑक्सिजन. आता इकडे बघा 4 ऑक्सिजन O4, आणि इकडे बघा 2 into O म्हणजे काय आले, 2 ऑक्सिजन, 2O म्हणजे 4 आणि 2 6 ऑक्सिजन. अरे काय झालं की ऑक्सिजन जे इथं बघा 6 आणि इकडे 5 होते, ते आता इकडे बघा 6 आणि 6 झाले, बॅलन्स झाले. म्हणजे ऑलरेडी ऑक्सिजन पण बॅलन्स झाले. आपण फक्त हायड्रोजनला गुणलं, पण अल्टिमेटली आपले ऑक्सिजन पण काय झाले, बॅलन्स होऊन गेले. आता आपण काय करू बघा, पुढचा एलिमेंट मोजू, हायड्रोजन. इकडे बघा 2 ने H ला गुणलं 2H, म्हणजे 2 हायड्रोजन हे आणि हे 2 हायड्रोजन, किती झाले, किती झाले, 4 हायड्रोजन आहे की नाही, लिहिले मी इथं 4 हायड्रोजन. आता इकडे बघा हे 2 into 2 डायरेक्टली 4 हायड्रोजन, कारण इकडे कोणता हायड्रोजन नाही. आणि फायनली सल्फर, हा बघा एक सल्फर इकडं आणि एक सल्फर इकडं. म्हणजेच काय, सगळेच्या सगळे इलेमेंट आता बॅलन्स झालेले आहेत. रिएक्टंट मध्ये आहेत जितकेच तितकेच प्रोडक्ट मध्ये आहे. सो ऑल द इलेमेंट्स इन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर सेम, आर सेम. नाव this equation can be called as balance chemical equation. मग आपली स्टेप 4 फायनल असणार आहे, ती असणार आहे स्टेप 4, रीराइट बॅलन्स इक्वेशन. बॅलन्स इक्वेशन काय आहे आपलं बघा, ट्वाइस ऑफ NaOH plus H2SO4 it gives Na2SO4 plus 2H2O. So this is the balance equation. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला जर हा प्रश्न आला तर 4 मार्काला किंवा 3 मार्काला, तसं ते येणार नाही, शक्यता कमी आहे, पण तरी जर बॅलन्सिंग साठी आलं तर तुम्हाला हे असं एवढं लिहावं लागतं. प्रत्येक स्टेप नंतर तुम्ही चेकआउट करायचं की तुमचे रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधले जे इलेमेंट्स आहे ते बॅलन्स आहेत की नाहीये. जर ते बॅलन्स नसतील तर पुढे मल्टिप्लाय करत चालायचं, जो अनबॅलन्स आहे त्याला मल्टिप्लाय करायचं त्या इलेमेंटला. मग तो जिकडं कमी आहे, म्हणजे रिएक्टंट मध्ये कमी असेल तर रिएक्टंट मधल्या कंपाऊंडला गुणायचं तो इलेमेंट असलेला, किंवा प्रोडक्ट मध्ये कमी असेल तर प्रोडक्ट मधल्या त्या इलेमेंटच्या कंपाऊंडला गुणायचं. गुणत असताना इलेमेंटला सेपरेटली गुणायचं नाही, तर पूर्णच्या पूर्ण तो कंपाऊंडला गुणायचं, ज्या कंपाऊंड मध्ये तो इलेमेंट आहे त्या कंपाऊंडला गुणायचं. उदाहरणार्थ इथं आपण 2 वेळेस गुणाकार केला बघा. पहिल्यांदा काय केलं आपण, सोडियमला बॅलन्स करण्यासाठी रिएक्टंट मध्ये फक्त सोडियमला नाही गुणलं 2 ने, तर आपण पूर्ण NaOH ला गुणलं कशाने, 2 ने. येते लक्षामध्ये. दुसरीकडे जेव्हा आपण सेकंड मल्टिप्लिकेशन केलं हायड्रोजनला स्टॅबिलाइज करण्यासाठी, तेव्हा फक्त आपण हायड्रोजनला मल्टिप्लाय नाही केलं 2 ने, तर आपण पूर्ण H2O मॉलिक्यूलला मल्टिप्लाय केलं कशाने, 2 ने. कळतंय. म्हणजे इलेमेंट जरी बॅलन्स करायचा असला
तरी सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन जे वापरायचं आहे ते पूर्ण कंपाऊंड साठी वापरायचं आहे आणि तिकडच वाढ करायची, तिकडच मल्टिप्लिकेशन करायचं जिकडे कमतरता आहे की नाही. म्हणजे जसं इथं बघा, इकडं हायड्रोजन 4 इकडे होते या बाजूला रिएक्टंट मध्ये आणि 2 प्रोडक्ट मध्ये होते म्हणून आपण प्रोडक्टला गुणलं. तर इकडं सोडियम प्रोडक्ट मध्ये जास्त होते, रिएक्टंट मध्ये कमी होते म्हणून आपण रिएक्टंटला गुणलं. म्हणजे जिकडं ऍटम त्या इलेमेंटची संख्या कमी त्या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, गुणायचं आहे. आणि जिकडं संख्या जास्त आहे त्याला गुणायचं नाहीये, त्याला तसंच ठेवायचं. सुरुवातीला जरी तुम्हाला असं वाटलं असलं पहिल्या स्टेप मध्ये की आपला एक इलेमेंट तर बॅलन्स झाला पण दुसरे 2 इलेमेंट अनबॅलन्स झाले, चिंता करायचं काम नाहीये. पुढच्या स्टेप मध्ये ते दोन्ही आपोआप बॅलन्स होऊन जातील. जास्तीत जास्त 2 स्टेप म्हणजे 2च गुणाकारामध्ये तुमचं उत्तर येणार, इथपर्यंतच उदाहरणं तुम्हाला दिलेली असणार आहेत. याच्यापेक्षा जास्त क्लिष्ट, जास्त अवघड, जास्त हार्ड उदाहरणं तुम्हाला विचारली जाणार नाहीये. तर हे होतं balancing a chemical equation and these are the steps in the balancing a chemical equation. पहिली step, write the reaction, chemical reaction with using the chemical formula. Second, check the number of elements in the reactant and product. If they are not equal, then multiply that element of the reactant or product which having unbalance, means less or more numbers in that reaction. If the reactant having less element, then multiply the reactant. If product having less element, then multiply the product. While multiplying that element, not only just multiply that element but multiply the compound regarding with it, right? And so write the next chemical equation. After multiplying, if you writing the chemical reaction, again the next step is check out the element in the reactant and product. If the desired reactant means the element is balanced, see other elements are balanced or not. If other elements are not balanced, then choose the second element to balance and multiply appropriately in the reactant or in the product. Ultimately you will find that your right next reaction, that multiplying it, you will find that your all elements got balance and you got a total balanced chemical equation. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबूयात. पुढच्या लेक्चरला भेटूयात. पुढच्या लेक्चरला आपल्याला टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन बघायचे आहेत. तत्पूर्वी एक छोटासा भाग दाखवून देतो तुम्हाला जो तुमच्या सिलेबस मधून रेड्यूस झालेला आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. यूज युअर ब्रेन पॉवर. जे प्रश्न, जे पार्ट तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस झालेला आहे तो असा आहे: आयडेंटिफाय द रिएक्टंट अँड प्रोडक्ट इन द इक्वेशन. हा पार्ट, नायट्रोजन प्लस हायड्रोजन अमोनिया. त्याच्यानंतर राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिएक्शन: कॅल्शियम क्लोराइड, सल्फ्युरिक ऍसिड, कॅल्शियम सल्फेट, हायड्रोजन क्लोराइड. मग याची रिएक्शन CaCl2 plus H2SO4, it gives CaSO4 plus twice of HCl. आणि राईट डाऊन द फिजिकल स्टेट ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन: SO2 plus 2HCl, H2S, 3S. हे सगळ्याचा सगळा पोर्शन तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्याबद्दल तरी आपण थोडंसं डिस्कस करूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.